मनीषा प्रकाश गाडगेराव. आपले मनीषा कुकिंग सेंटरमध्ये स्वागत आहे. मी माझी पहिली रेसिपी आज सादर करत आहे, तांदळाची खीर. तर त्याची साहित्य आपण पाहूया, त्याला काय काय लागते ते. मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, भिजून ठेवलेत. साखर, विलायची, तूप, काजू बदामाचे तुकडे, यामध्ये दूध आहे. तर मी अगोदर तांदूळ हे ग्राइंड करून घेणार आहे, भिजत ठेवलेले. अशा प्रकारे तांदूळ ग्राइंड करून घेतलेले आहेत. तर चला बघूया खीर कशी करायची ते. पहिलं तर अगोदर गॅस ऑन करून त्यामध्ये आपण दूध टाकूया. अर्धा लिटर दूध आहे, आपल्याला ते घट्ट होऊ द्यायचे. ह्याला उकळी आली का आपण हे तांदळाचं ग्राइंड केलेलं त्याच्यामध्ये टाकूया. अशा प्रकारे हे दुधाला उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ टाकूया. याला शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात. याप्रमाणे आपण ह्याला चांगलं हलवत राहूया, मिक्स करून घेऊया. कारण खाली बुडलाही लागलं पाहिजे. ह्याला बुड लागलं तर आपल्याला उतू जाऊ शकते. त्यामुळे आपण ह्याला हळूहळू मंद आचेवर ठेवूया. आणि आपण साखर जी आहे आपण शेवटी टाकणार आहोत. आपण अगोदर जर साखर टाकली तर लवकर शिजणार नाही, आपली खीर लवकर पूर्ण होणार नाही. त्यामुळे साखर ही आपण शेवटी टाकूया. त्याच्यामध्ये मी आता वेलची बारीक करून घेतलेली आहे, तर ती टाकणार आहे. काजू बदामाचे तुकडे काप केलेले आहेत बारीक बारीक. आता मस्तपैकी खिरीचा मस्त विलायचीचा वास सुटलेला आहे. आपण ह्याला हळूहळू आचेवर, मंद आचेवर हलवत राहूया. याला शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतील. जास्त वेळ लागणार नाहीत, कारण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आपल्याला याच्यात आता साखर टाकूया. साखर लास्टला याच्यामुळे टाकायची की साखर टाकल्यामुळे लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे साखर ही शेवटी टाकायची. आता साखर विरघळेपर्यंत आपण त्याला थोडंसं हलवत राहूया. 5 मिनिट लागतील साखर विरघळण्यासाठी. आपली खीर आता शिजलेली आहे पूर्णपणे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. तूप हे ऑप्शन आहे, टाकलं तर टाकू शकता, नाही तर नाही. तूप यासाठी टाकायचं आहे की थोडीशी चव छान येते. थोडंसं टाकायचं 1 चमच. वाह, काय छान सुगंध सुटलेला आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे. आपली खीर मस्त झालेली आहे. छान, हे बघा, छान आळून पण आलेली आहे. आता मी ही खीर एका बाउलमध्ये काढून घेते. आता मी ही खीर माझ्या मुलाला टेस्ट करण्यासाठी देणार आहे. त्याला गोड खूप आवडते, त्याच्याच आग्रहाखातीर मी आज खीर केलेली आहे. तर तो आता टेस्ट करून सांगेल की कशी झाली आहे खीर माझी. गरम आहे खूप.
वा मम्मी, किती चांगली खीर बनवली आहे तुम्ही. वा, खूपच डिलिशियस खीर झाली आहे. मित्रांनो, तुम्ही पण ही खीर ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. धन्यवाद. माझ्या सबस्क्राईब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.